सांबर बनवताना ही चूक तुम्हीही करता का? म्हणूनच तुमचं सांबर हॉटेल सारखं लागत नाही. आज मी दाखवणार आहे अशी पद्धत की सांबरची चव दुपटीने वाढणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक खास सिक्रेट टिप्स सांगणार आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने सांबर बनवलं ना, तर नेहमी तुम्ही हीच पद्धत वापरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला, इथं बघा, मी तुरीचं वरण इथं शिजवून घेतलेलं आहे. डाळ शिजवताना काय केलं, एक वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यात 2 वाट्या पाणी घातलं, थोडंसं 1 चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालून 5 शिट्ट्या करून घेतल्या. मस्त मऊसूत हे वरण शिजवून घेतलं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वांग, 1 सिमला मिरची, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 लाल बुंद टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेला कांदा. चला, आता आपल्याला सांबर बनवायला घ्यायचं आहे. चला गॅसकडे वळूया. गॅस चालू केला, कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 पळे इतकं तेल घालायचं आणि तेल कडकडीत असं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली तडतडली की नंतर याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता. आता कढीपत्ता हा मी एकदम झाडाचा ताजा तोडून घेतला. नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा 1-2 मिनिट आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये घालायची आहे अद्रक लसणाची पेस्ट घालायची. आता अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट बघा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या चिरलेल्या मिरच्या म्हणजे भाज्या घालायच्या आहेत. तर सुरुवातीला मिरची जी आपण कट केलेली होती तर ती घालायची, मिरचीचे तुकडे. नंतर सिमला मिरची घालायची, नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो घेताना एकदम लालबुंद असा टोमॅटो घालायचा आणि तो बारीक चिरून घ्यायचा. आता हा टोमॅटो पटकन हा मऊ होण्यासाठी सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला इथं पाव चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने पटकन टोमॅटो मऊ होतो, पटकन शिजला जातो. नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे, आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं, जवळपास 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं, थोडंसं हिंग घालायचं पाव चमचा. आता हे लाल तिखट जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. तर तिथून तुम्ही काळं तिखट, काळा मसाला, लाल तिखट, ग्रेव्ही मसाला, येसूर हे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकतात. नंतर बारीक चिरलेलं वांग घालायचं, नंतर बारीक चिरलेलं बटाटे घालायचं आहे. नंतर मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याकडील तुम्हाला सर्व मसाले हे फ्रीमध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. तर तुम्हाला तिथे डिलिव्हरी चार्ज अजिबात लागणार नाही. नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतका सांबर मसाला घालायचा. आता सर्व मसाले आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झालेला आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला बघा 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकदम असं मंद गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे सुक्कं खोबरं. तर 2 चमचे इतकं आपल्याला सुक्कं खोबरं घालायचं आहे. सुक्कं खोबरं घातल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने सांबर नक्की बनवून बघा. एकदा जर तुम्ही ही पद्धत वापरली तर परत परत तुम्ही याच पद्धतीने बनवाल. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये डाळ शिजवलेली अजिबात घालायची नाही. अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोडंसं आपल्याला वाफ बाहेर येण्यासाठी थोडासा सांदा ठेवायचा आहे. 5 ते 6 मिनिट हे मसाले सर्व शिजवून घेतले. चांगलं बघा तेल सुटलेलं आहे, तरी आलेली आहे. नंतर याच्यामध्ये आपण जी तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती तर ती याच्यामध्ये घालायची आहे. नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार, आता तुम्हाला सांबर किती बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी याच्यात घालू शकतात. तर मी परत 1 ग्लास इतकं पाणी घातलं. मिक्स करून घ्यायचं. आता बघा सांबर सर्व आपल्याला एकजीव म्हणजे चांगलं एक
जीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला चवीनुसार पाणी घालायचं आहे. आता उकळी येईपर्यंत आपल्याला हे सांबर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता सांबरला बघा मस्त उकळी आलेली आहे, मस्त असं सांबर शिजलेलं आहे. परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सांबर हे आपल्याला मध्यम गॅसवर जवळपास 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत. म्हणजे त्या भाज्या सर्व शिजण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा इतकी कसुरी मेथी घालायची, हातावर थोडीशी क्रश करून. नंतर आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि सांबर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं सांबर बघा चमचमीत आणि झणझणीत असं टेस्टी असं बघा एका सिक्रेट टिप सहित बघा, म्हणजे मी आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर मस्त असं इथं सांबर तयार झालेलं आहे. आता हे सांबर आणखी दुप्पट पटीने टेस्टी लागण्यासाठी एक सर्वात सिक्रेट टिप्स आणखी आपल्याला एक शेअर करायची आहे, म्हणजे वापरायची आहे. ती म्हणजे बघा, गॅस चालू करायचा, तडका पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं पोहे खायच्या चमच्याने तेल घालायचं, अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा इतकी मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली फुलली, तडतडली की 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. नंतर इथं घालायची आहे आपल्याला काश्मीरी मिरची. तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल ना तर ती घातली तरी सुद्धा चालेल. ही मी काश्मीरी मिरची वापरलेली आहे. तर एक मिरचीचे जवळपास 4 ते 5 तुकडे करायचे आणि कडकडीत असा हा तडका आपल्याला या सांबरवरती ओतायचा आहे. तर मस्त असं टेस्टी असं इथं आपलं बघा सांबर तयार झालेलं आहे. आता हे सांबर तुम्ही फक्त इडली आणि डोश्यासोबतच खावं असं काही नाही. हे सांबर तुम्ही एरवी जरी बनवलं ना तरी भातासोबत खायला खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.